नमस्कार. आपण रोजच्या जगण्यात फोनवर मॅप्स वापरतो, गाडी जीपीएस लावतो, पण कधी विचार केलाय का की हे सगळं कशामुळे शक्य होतं? तर हे शक्य होतं एका अदृश्य जाळ्यामुळे जे आपल्या संपूर्ण ग्रहावर पसरलेलं आहे. हे जाळं म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्तांचं. चला, आज आपण हेच जाळं नक्की कसं विणलं गेलं आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा ना, पृथ्वी किती प्रचंड, केवढी मोठी आहे. मग तिच्यावरचं एखादं छोटंसं ठिकाण, समजा एखादं घर किंवा एखादं शहर, नक्की कुठे आहे हे नेमकं कसं सांगणार? हा एक खूप मोठा प्रश्न होता. आणि यातलं सगळ्यात मोठं आव्हान काय होतं माहितीये? तर पृथ्वीचा पृष्ठभाग काही सपाट नाहीये. इथे उंच डोंगर आहेत, अथांग महासागर आहेत, घनदाट जंगलं आहेत. अशा परिस्थितीत सरळ रेषा आखून मोजमाप करणं हे जवळजवळ अशक्यच होतं. मग यावर उपाय काय काढला? माणसाने एक भन्नाट युक्ती शोधून काढली. पृथ्वीचीच एक छोटी प्रतिकृती तयार केली, जिला आपण आज पृथ्वी गोल किंवा ग्लोब म्हणतो. आणि या गोलावर अचूक स्थान निश्चित करण्यासाठी काही काल्पनिक रेषा काढल्या. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, या रेषा प्रत्यक्षात पृथ्वीवर कुठेही नाहीयेत, त्या पूर्णपणे काल्पनिक आहेत. चला तर मग या जाळ्याचा पहिला भाग समजून घेऊया. ह्या आहेत पृथ्वी गोलावरच्या आडव्या रेषा, ज्यांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो. तर अक्षवृत्त म्हणजे नेमकं काय? ही व्याख्या थोडी तांत्रिक वाटू शकते, पण खरं सांगायचं तर ती अगदी सोपी आहे. याचा अर्थ इतकाच की पृथ्वीच्या अगदी केंद्रापासून, म्हणजे तिच्या गाभ्यापासून पृष्ठभागावरच्या एखाद्या ठिकाणापर्यंत जो कोन तयार होतो, त्या कोनाचा अंशांमधलं मोजमाप. बस, याच कोनीय अंतरावर सगळी रचना आधारलेली आहे. या चित्रात हेच आणखी स्पष्ट होते. बघा, पृथ्वीच्या केंद्रापासून कशाप्रकारे कोन तयार होताना दिसतायत. याच कोनीय अंतराच्या आधारावर सर्व अक्षवृत्त काढली जातात. आणि मग गंमत बघा, जेव्हा आपण समान कोणीय अंतर असलेले सगळे बिंदू एकमेकांना जोडतो तेव्हा एक पूर्ण वर्तुळ तयार होतं. याच वर्तुळाला म्हणतात अक्षवृत्त. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी वर्तुळे एकमेकांना समांतर असतात, म्हणजे ती कधीही कुठेही एकमेकांना छेदत नाहीत. या सगळ्या अक्षवृत्तांमध्ये एक मुख्य अक्षवृत्त आहे, ते म्हणजे 0° अक्षवृत्त, ज्याला आपण विषुवृत्त या नावाने ओळखतो. हे पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं वर्तुळ आहे आणि ते पृथ्वीचे अगदी बरोबर 2 समान भाग करतं. उत्तरेकडचा उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडचा दक्षिण गोलार्ध. आता यात एक रंजक गोष्ट आहे. जसं आपण विषुववृत्तापासून उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जातो, तसतशी ही अक्षवृत्तांची वर्तुळं लहान लहान होत जातात. आणि शेवटी 90° उत्तर आणि 90° दक्षिण ध्रुवांवर ती फक्त एक बिंदू बनून राहतात. तर मग एकूण किती अक्षवृत्त असतील? हिशोब अगदी सोपा आहे. उत्तर गोलार्धात 90, दक्षिण गोलार्धात 90 आणि मधलं एक विषुवृत्त, म्हणजे एकूण किती झाली? बरोबर 181 अक्षवृत्त. चला, आता आपण जाळ्याच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. ह्या आहेत उभ्या रेषा, ज्यांना आपण रेखावृत्त असं म्हणतो. रेखावृत्त समजून घेण्यासाठी ना, संत्र्याचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. जशा संत्र्याच्या फोडी दोन्ही टोकांना एकत्र येतात आणि मध्यभागी फुगीर असतात, अगदी तसाच आकार या रेखावृत्तांचा असतो. व्याख्यानुसार सांगायचं तर रेखावृत्त म्हणजे उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडणारी एक अर्धवर्तुळाकार रेषा. पण इथे अक्षवृत्तांपेक्षा खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. अक्षवृत्तांची वर्तुळं ध्रुवांकडे लहान होत जातात हे आपण पाहिलं, पण गंमत म्हणजे सगळीच्या सगळी रेखावृत्त मात्र अगदी समान लांबीची असतात. जसं अक्षवृत्तांमध्ये 0° विषुववृत्त आहे, तसंच रेखावृत्तांमध्ये एक 0° म्हणजेच 0° रेखावृत्त आहे, ज्याला मूळ रेखावृत्त किंवा प्राईम मेरिडियन म्हणतात. हे रेखावृत्त पृथ्वीला पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध अशा 2 भागांमध्ये विभागते. आणि एकूण रेखावृत्त किती आहेत? तर वर्तुळाचे जसे 360° असतात, त्याचप्रमाणे एकूण 360 रेखावृत्त मानली जातात. यात 189 पूर्वेकडे, 189 पश्चिमेकडे, एक आपलं मूळ रेखावृत्त आणि त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला असलेलं 180° एक रेखावृत्त, असे मिळून होतात 360. बरं, तर आता आपण या दोन्ही प्रकारच्या रेषांना एकत्र करूया आणि पाहूया की पृथ्वीचं हे संपूर्ण जागतिक जाळं कसं तयार होतं. या तक्त्यामुळे दोघांमधला फरक अगदी स्पष्ट होतोय. बघा, अक्षवृत्त ही पूर्ण वर्तुळाकार आणि एकमेकांना समांतर असतात, पण त्यांची लांबी ध्रुवांकडे कमी होते. याउलट रेखावृत्त ही अर्धवर्तुळाकार असतात. ती समांतर नसतात कारण ती ध्रुवांवर एकत्र येतात, पण त्यांची लांबी मात्र नेहमी सारखीच असते. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, जो लक्षात ठेवायलाच हवा. कोणत्याही 2 अक्षवृत्तांमधलं अंतर
हे नेहमीच सारखंच असतं, साधारणपणे 111 किलोमीटर. पण 2 रेखावृत्तांमधलं अंतर विषुवृत्तावर सगळ्यात जास्त असतं आणि जसं जसं आपण ध्रुवांकडे जातो तसं ते कमी होत होत शेवटी 0 होतं. पण प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या अंतरामध्ये एखादं नेमकं ठिकाण कसं शोधणार? त्यासाठी प्रत्येक अंशाचे आणखी लहान भाग केले जातात. एका अंशाचे 60 भाग केले जातात, ज्याला मिनिट म्हणतात, आणि एका मिनिटाचे पुन्हा 60 भाग केले जातात, ज्याला सेकंद म्हणतात. ह्यामुळे आपल्याला अगदी सूक्ष्म पातळीवरची अचूकता मिळते. आणि अशा प्रकारे जेव्हा एक आडवं अक्षवृत्त आणि एक उभं रेखावृत्त एकमेकांना छेदतं तेव्हा आपल्याला पृथ्वीवरच्या कोणत्याही बिंदूचं अचूक स्थान मिळतं, तेही अंश, मिनिट आणि सेकंदात. यालाच कोऑर्डिनेट्स म्हणतात. आजचं आपलं जीपीएस तंत्रज्ञान याच मूलभूत सिद्धांतावर काम करतं. आठवतंय आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. विचार करा, मानवाने तयार केलेल्या या एका साध्या, काल्पनिक जाळ्याने आपलं जग कायमचं बदलून टाकलं. या शोधाशिवाय आजचं दिशादर्शन, आंतरराष्ट्रीय प्रवास, हवामानशास्त्र इतकंच काय आपल्या फोनमधले मॅप्सही शक्य झाले नसते. एका कल्पनेने जगाकडे पाहण्याचा आणि त्यात वावरण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात अशी कोणती नवीन कल्पना असेल जी आपलं जग पुन्हा एकदा असंच बदलून टाकेल.